हा कार्यक्रम जॉय स्मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे. चार प्रकारच्या मनाच्या अवस्था असतात, चार प्रकारची जमीन असते. चांगली जमीन ओळखायला सोपी असते, ते काही फार फार कठीण नाही. ते असे लोक जे लक्ष केंद्रित करतात आणि समजून घेतात, मुद्दे काढतात, ते घरी जातात, अभ्यास करतात, जोवर ती गोष्ट प्रत्यक्षात येत नाही त्यांना त्याचं फळ मिळतंच. आणि मला माहिती आहे, काही जण विचार करतात की काहींना 30 पट, काहींना 60 पट, काहींना 100 पट मिळालंय. मला नाही माहीत. मी स्वतः अजून शोधून नाही काढलं, पण मी चांगल्या प्रकारे अंदाज बांधू शकते. हे किती आज्ञाधारक आहेत ते त्याच्यावर ते अवलंबून आहे आणि ते त्यांचं आयुष्य कसं जगतात वगैरे वगैरे बरंच काही. पण मी 30 पट पीक घेऊ इच्छिते आणि अजिबात पीक न घेण्यापेक्षा ते बरं. तुमचं काय? पण हृदय, ज्याबद्दल मी आज तुमच्याशी विस्तृतपणे बोलणार आहे आणि मग इतर दोघांचा उल्लेख करेन. प्रथम आहे जिथे दाणे वाटेवर विखुरलेले असतात आणि सैतान लगेच येतो, तो ते चोरतो. जे आपण पेरलेलं असतं त्याला रुजण्याची संधी मिळायच्या आधीच चोरतो. आणि ते खरं तर कठोर असं हृदय असतं. आणि तुम्हाला सांगते की तुमचं हृदय कठोर असतं आणि तुम्हाला माहिती नसतं की ते कठोर हृदय आहे. पण जर तुमचं हृदय कठोर असेल तर तुम्ही देववचन आत्मसात करू शकणार नाही, किंवा त्यातला अगदी कमीत कमी भाग. असं म्हणूया, उदाहरणार्थ तुम्ही एखादी गोष्ट ऐकली असेल किंवा तुम्हाला वाईट अनुभव आला असेल मंडळींमध्ये, किंवा संस्थेला पैसे देण्याचा काही अनुभव आणि तुम्हाला नंतर कळलं तुमचे पैसे चोरले गेलेत, त्याचा गैरवापर झालेला आहे. त्यामुळे आता तुमचा दृष्टिकोन असा झालाय की मी अशा लोकांना पैसे नाही देणार. नाही, अजिबात नाही. तर ते तुम्ही आहात जे या गोष्टीने दुखावले गेलात, इतर कुणीही नाही. आणि आता लोक ज्यांचं हृदय कठोर झालंय, अशा गोष्टींमुळे त्यांना देण्याबाबतचा उपदेशच ऐकायचा नसतो. त्यांना त्रास होतो जर त्यांनी देण्याबाबत संदेश ऐकला. पण दाता कसं व्हावं हे शिकणं ही जगातली मोठी गोष्ट आहे, लक्षात घ्या. आणि मी प्रामाणिकपणे सांगते, आजकाल बहुतेक संदेश त्यांना देण्याबाबत संदेश नसतो द्यायचा, कारण लोकांची तशी वृत्ती झाली आहे. आणि तुम्ही बघाल की लोकांच्या मनाचा कलच बदलतो जर देण्याबाबत बोललं गेलं तर. कठोर हृदय कशामुळे होतं बरं? तशा अनेक गोष्टी आहेत, पण कायदेशीर नियम पाळणारा ढोंगी माणूस यांचं हृदय कठोर असतं. त्यांना सगळे नियम कायदे माहीत असतात, पण ते कुणालाही दया दाखवत नाहीत. निवाडा देणारे असतात, प्रत्येक गोष्टीचं परीक्षण करतात, ते बरोबर असतात, त्यांच्याशिवाय जगातले सगळे चूक. प्रेषितांची कृत्य अध्याय 28 वचन 26-27, या लोकांकडे जाऊन सांग की तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हाला समजणार नाही, व पाहाल तर खरे, परंतु तुम्हाला दिसणार नाही, कारण या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे. ते कानांनी मंद ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतलेत यासाठी की त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, मनाने समजू नये, त्यांनी वळू नये आणि मी त्यांना बरे करू नये. माझेही हृदय एकेकाळी कठोर होतं, कारण लहानपणी झालेली माझी छळवणूक. आणि जेव्हा तुमचं हृदय कठोर असतं, त्यात कटुता भरलेली असते, संताप असतो, कठीण काळ असतो तुमच्यासाठी. तुमचा त्रास उफाळून येतो जेव्हा लोक म्हणतात तुम्ही अधिक चांगलं आयुष्य जगू शकता, तुम्ही दुर्मुखलेले असता. आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांनीही दुर्मुखलेलं असावं असं तुम्हाला वाटत असतं. मला आठवतंय, डेव्हला आनंदी बघून माझी चिडचिड व्हायची अगदी, कारण मी माझ्या आयुष्यात इतकी दुखावले गेले होते. मला लोकांचा इतका मत्सर वाटायचा, कारण त्यांचं आयुष्य अगदी छान चाललेलं दिसायचं मला. आणि हो, मला माहिती तुम्ही मला सल्ला देताय, पण तुम्हाला नाही माहित तुम्ही कशाबद्दल बोलताय ते, यामुळे चांगलं व्हायला नाही मदत होत. तर मी एक सांगू का, स्वतःबद्दल अनुकंपा वाटून घेऊन तुम्ही तुमचं जीवन चांगलं नाही करू शकत, हे लक्षात घ्या. त्याला वेगळं करावं लागेल काही, हो की नाही? मी पुन्हा एकदा सांगू का,
स्वतःची कीव किंवा दया करून काही नाही होणार हे लक्षात घ्या. स्वतःबद्दल अनुकंपा वाटणं म्हणजे वेळ फुकट घालवणं. म्हणजे असं नाही की तुम्ही दुखावलेले आहात आणि मला त्याची पर्वा नाहीये, पण मी अशी वर्ष फुकट घालवली आहेत, स्वतःबद्दल वाईट वाटून घेत मी वर्ष घालवली आहेत अहो. आणि शेवटी देव म्हणाला तू एक तर दिनवाणी होशील किंवा सामर्थ्यशाली, दोन्ही गोष्टी एकत्र नाही, निवड कर. तुम्ही दिनवाणं होणं सोडा, देव तुम्हाला सामर्थ्य देईल. तुम्ही राग चिवडणं सोडा, तो तुम्हाला सौंदर्य देईल. आमेन. कठोर हृदय, लोक ज्यांचं हृदय कठोर असतं ते पटकन निवाडा करतात. त्यांना दयाळू होणं खूप कठीण जातं, त्यांना क्षमाशील होणं कठीण जातं. तेव्हा वचन त्यांच्या कठोर हृदयात उतरतच नाही. कठोर लोकांच्या आधीच अगदी ठाम कल्पना असतात, कारण त्यांचा त्या गोष्टींवर विश्वास असतो. त्यांना माहीत नसतं यावर आपला का विश्वास आहे. पूर्वग्रह दूषित असल्याने असे लोक टीव्हीवरच्या ख्रिस्ती कार्यक्रमांची खिल्ली उडवतात. त्यांना वाटतं ते अतिशय टाकाऊ असे कार्यक्रम आहेत. हा आणखीन एक संदेश, आपल्याकडून पैसे उकळू पाहतोय हा. किंवा टीव्हीवरचा एखादा संदेष्टा जो एखाद्या विधवेला तिचे सगळे पैसे पाठवायला सांगतो, स्वतः उच्चभ्रू आयुष्य जगतोय. लोकांना याची कल्पनाच नसते की नाही ते याची कल्पनाही करू शकत नाही की काय लागतं हे सगळं करायला, जे आज मी इथे उभी राहून करतेय. ते दुरून डोंगर साजरं दिसतंय, पण नाही, म्हणजे मी ते बिनचूक करत नाहीये. हो, मी चुका करते, पण सांगू का, मी निदान काहीतरी करू पाहते ना. आणि एक सांगू, बहुतेक लोक जे अशा लोकांबद्दल मतं ठरवून टाकतात, जे काहीतरी करत असतात, ते स्वतः काही करत नसतात, लोकांबद्दल मतं बनवतात फक्त. एक सांगू, एलिया हा महान प्रेषित होता. तो ओहोळापाशी राहत होता आणि दुष्काळात अलौकिकरित्या त्याला खाणं मिळालं. जेव्हा ओहोळ सुकला, देवाने त्याला पाठवलं गरीब, निराश, आत्महत्येस प्रवृत्त अशा विधवेकडे. आणि एक सांगू, एलिया तिला काय म्हणाला, मला काहीतरी खायला दे, मला काहीतरी प्यायला दे. आणि ती म्हणाली, माझ्याकडे भांड्यात थोडंसं पीठ आणि तेल शिल्लक आहे, जे मला माझ्या मुलाच्या एका वेळेच्या जेवणा इतपत आहे, ते आम्ही खाऊ आणि मग आम्ही मरू. आणि एक सांगू, त्यावेळेला टेलिव्हिजन नव्हतं. जर ते असतं तर एलियाला टेलिव्हिजनचे उपदेशक म्हटलं गेलं असतं. माहितीये ते तिला काय म्हणाले, आधी मला काहीतरी दे. मला तर कल्पनाच करवत नाही माध्यमांनी याचा आज काय गहजब केला असता. तर असो, ते बहुधा एखाद दोन वाईट गोष्टींवरून मतं बनवतात ज्या त्यांनी ऐकलेल्या असतात. आणि एक सांगू, असे लोक जे अप्रामाणिक आहेत, जे काहीतरी वाईट करतात, अशा थोड्या लोकांसाठी प्रत्येक माणसाला तुम्ही अप्रामाणिक आणि दोषी ठरवू नका, कारण त्याचा काही उपयोग नाही. काही लोक कठोर हृदयाचे होतात कारण ते मंडळींमध्ये जातात असा विचार करून की देवाचा शोध घेऊ, आणि ते चुकीच्या मंडळीत जातात जे मैत्रीपूर्ण नसतं किंवा पक्षपाती असतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत त्यांचं हृदय कठोर होतं. आणि बघा, मी मिनिटभर जरा जगाच्या स्थितीविषयी आता बोलणार आहे. आणि बायबल असं म्हणतं की शेवटच्या दिवसात फसवणूक वाढेल, आणि जर देवाने निवडलेल्या लोकांचं आपण ऐकलं नाही तर मग कुठलाही माणूस पृथ्वीवर येणाऱ्या फसवणुकीच्या विरोधात उभं राहू शकणार नाही. दररोज आपण फसवलं जाऊ नये म्हणून प्रार्थना करायला हवी. धरून चालू नका की तुम्ही वरचढ आहात. असा विचार करू नका की तुमच्या बाबतीत ते घडणार नाही.
फसवलं जाणं म्हणजे खोट्यावर विश्वास ठेवणं. एक सांगू, आपल्यापैकी प्रत्येक जण, मी सुद्धा बऱ्याच प्रकारच्या खोट्यावर अजूनही विश्वास ठेवते, ज्याचा सैतान आपल्याकडून काही चोरायला वापर करत असतो, जे देवाला आपल्याकडे हवं असं वाटत असतं. आणि एकच मार्ग आहे ते खोटं उलथवून टाकायचा, ते म्हणजे सत्य जाणणं. सध्या आपल्या समाजात मानवतावादी चर्चा सर्रास चालू आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांची फसगत होतीये, अगदी ख्रिस्ती लोकांची सुद्धा. आणि बघा, मानवतावाद फक्त मानवी आवड किंवा मूल्यांभोवती केंद्रित आहे. आणि मी फक्त इतकंच म्हणेन, जे मला असंही म्हणायचं तुम्हाला माहिती आहे, कित्येक ख्रिस्ती केवळ स्वार्थी आहेत. त्यांच्या सगळ्या प्रार्थना स्वार्थी आहेत. त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीचा मोबदला हवा असतो आणि हे वाईट आहे. अविश्वासणाऱ्यांनी आत्मकेंद्रीय असणं वाईट आहेच, पण विश्वासणाऱ्यांच्या बाबतीत तर ते अजिबातच होता कामा नये. हे तत्वज्ञान आहे जे अद्भुताला नाकारतं किंवा देवाला आणि तर्कशक्तीद्वारे स्वतःची प्राप्ती करण्याची क्षमता आणि वैयक्तिक प्रतिष्ठेवर जोर देतं. आणि या तर्कशक्तीने मी स्वतः सुद्धा अडचणीत सापडले आहे, खरंच हो. आणि सोपं करून सांगायचं तर मानवतावादी देवाला संपवू इच्छित आहेत. हे चाललंय सध्या आपल्या समाजात. ते प्रयत्न करतायत सरकारी कामातून देवाला बाहेर काढण्याचा, शाळेतून त्याला हद्दपार करण्याचा. एक सांगू, आपली मुलं आपलं भविष्य आहेत आणि ते त्यांच्यापासून देवाला पूर्ण लांब ठेवण्यात यशस्वी झालेत आहोत. 50 वर्षानंतर हे स्थान जगात कसं दिसेल सांगा तुम्ही मला. आज आपल्या समाजात आपण त्रासदायक अशा स्थानी आहोत आणि मानवतावादी लोकांना उत्तरदायित्व नकोय. आणि आता हे ऐका, त्यांना जे करावंसं वाटतं ते करतात आणि जे करावंसं वाटत नाही ते करत नाहीत. आणि इतरांना त्यांच्या अनियमितपणाची किंमत मोजावी लागते. आमेन. मानवतावादी लोक आत्मकेंद्रीय असतात. त्यांना लगेच समाधान हवं असतं. त्यांना ते मिळण्याचा हक्क आहे असं वाटतं. त्यांना त्यांचं आयुष्य कुठल्याही उत्तरदायित्वाशिवाय जगायचं असतं. ते देवाला नाकारतात. याचं कारण, जर त्यांनी मान्य केलं की देव आहे, तर त्यांना त्याच्या मार्गाचं आणि आज्ञेचं अनुसरण करावं लागेल. आणि स्पष्ट सांगायचं तर त्यांना जसं वाटतं तसं त्यांना जगायचंय आणि म्हणून ते हे करत नाही. आता सगळ्या पंथांविषयी बोलूया. आधी उत्क्रांतीवादाने सुरुवात करूया. आश्चर्य नाही की लोक दुःखी आहेत. म्हणजे तुम्ही माकडापासून उत्क्रांत झालात यावर विश्वास ठेवणार आहात, की अद्भुत, अलौकिक, प्रेमळ अशा देवाने एका हेतूने स्वतःच्या हाताने तुम्हाला निर्माण केले यावर ठेवणार आहात? मला माफ करा, उत्क्रांतीवाद्यांना नेहमीच राग येतो जेव्हा मी हे म्हणते. आणि मी तुम्हाला राग आणू पाहत नाहीये. गोष्टी उत्क्रांत होतात, बदलतात, पण ते देव करतो. मला नाही कळत आपण देवाला यातून बाहेर का बरं काढतो. मी नुकताच एक निसर्गावरचा कार्यक्रम पाहिला. तो त्या बेटासंबंधी, गलापगोस यासंबंधी होता. आणि तुम्हाला माहिती आहे, तिथेच डार्विनला उत्क्रांतीची मूळ कल्पना सुचली मुळात. आणि त्याने अशा गोष्टी पाहिल्या ज्याचा त्याला अर्थ कळला नाही. आणि जर तुम्ही देवाबरोबर राहिलात तर अंदाज करा, गुढामध्ये तुमचं स्वागत आहे. कारण अशा अनेक गोष्टी ज्या तुम्हाला समजू शकत नाहीत त्याचा त्रास करून घेण्यापेक्षा तुम्ही हे म्हणायला हवं की छान,
ते असो, म्हणजे ते शोधून काढू पाहत होते की विविक्षित वनस्पती त्या बेटावर कशी आली, कारण ती वनस्पती तिथे असायलाच नको होती. आणि त्यामुळे त्यांनी असा निष्कर्ष काढला की कसा समुद्र ओलांडून जगाच्या या भागात वाऱ्याने या बिया उचलल्या आणि समुद्रापार वाहून आणल्या आणि त्या या बेटावर पडल्या कोट्यावधी वर्षांपूर्वी. आणि मला वाटत होतं की तुम्ही माझी डोकेदुखी वाढवताय. तुम्ही हे का नाही म्हणू शकत की देवाने तिथे ठेवल्यात त्या? तर आता येशू म्हणाला, तू लहान बालकासारखा होशील जर माझ्या बरोबर राहशील तर. म्हणजे मी विश्वास ठेवते, कारण देवाने सांगितलंय मला. शाळेतल्या लहान मुलींसारखं होऊया, ज्यांची शिक्षिका त्यांना सांगू पाहते की इजिप्शियन सैन्याला तांबड्या समुद्रात बुडवून टाकण्याचा कोणताही मार्ग देवाकडे नव्हता, कारण तो फक्त 6 इंच खोल होता. आणि लहान मुलगी म्हणाली, मस्त, हे अद्भुत आहे, देवाने त्या सगळ्या लोकांना 6 इंच पाण्यात बुडवलं, वा वा. बघा, जर तुम्ही लहान मुलांसारखा विश्वास ठेवला तर प्रत्येक गोष्ट चकित करेल तुम्हाला. मी तुम्हाला सिद्धांत काय ते सांगते. सिद्धांताची व्याख्या आहे विविध स्रोतांमधून काढलेला अंदाज किंवा अनुमान. कल्पना, मला आवडतं हे, कल्पना हे कृतीचं समर्थन करण्यासाठी वापरली जाते. म्हणजे वेगळ्या शब्दात, मला हे करायचंय तेव्हा मी असा एक सिद्धांत घेऊन येते ज्यामुळे मला हे करणं शक्य होईल. त्यासाठीच आपल्याकडे काहीतरी असायला हवं, काही सत्य, ज्यामुळे आज जग जरी म्हणतं की पूर्ण सत्य असं काही नाहीये, तरी सुद्धा माझा त्यावर विश्वास नाही. माझा विश्वास आहे की देववचन हे पूर्ण सत्य आहे. काहीही सत्य असं कसं असू शकेल जर सगळेच स्वतःच ठरवायला लागले. आश्चर्य नाही की जग संभ्रमित आहे. अरे देवा. आणि त्यांच्याकडे असे सगळे तज्ज्ञ असतात आणि आपण म्हणतो की तज्ज्ञ असं म्हणतात. आणि एक सांगू का, तुम्हाला तज्ज्ञांपेक्षा जास्त माहिती आहे. तरीही तुम्हाला माहिती आहे तत्वज्ञानी म्हणजे काय असतं? एक विचारवंत. म्हणजे मी तर परिपूर्ण झाले आणि मला वाटतं मी प्रमुख तत्वज्ञानी झालेले आहे. हृदयाची कठोरता दुखावलेपणातून आलेली असते, जी देवाला दुखणं बरं करू देत नाही. हे बऱ्याच सांसारिक कल्पनाच्या स्वागतातूनही येतं. प्रामुख्याने जर व्यक्तीकडे देवाचं वचन नसेल जे त्याने ऐकलंय त्याची भरपाई करायला. मला अशा व्यक्तींचं वाईट वाटतं जे टीव्ही बघतात आणि त्यांना देववचन माहीत नसतं. म्हणजे समजा टीव्ही संच जर तुमचा प्रशिक्षक असेल तर तुम्ही मोठ्या अडचणीत असाला. मग नक्कीच मी टीव्ही पाहू शकते, ते सहजपणे होतं. मला माहिती आहे असत्य काय, मला माहिती आहे सत्य काय, मला माहिती आहे बरोबर काय चूक काय. बातम्या अधिक प्रमाणात बघण्याने तुमचं हृदय कठोर होतं. मला एक सांगायचंय, बातम्यांमध्ये जे काही असतं ते फक्त वाईट असतं. माझं ऐका, या जगात वाईट गोष्टींपेक्षा अनेक चांगल्या गोष्टी आहेत, पण आपल्याला त्या ऐकायच्याच नसतात, म्हणून त्या दाखवल्या जात नाही. बरोबर आहे की नाही? आणखीन एक गोष्ट ज्यामुळे तुमचं हृदय कठोर होतं ते म्हणजे स्वतःला संतापात ठेवणं, धुमसत. कृपया 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 लोकांचा राग धरू नका. देव तुम्हाला काय करायला सांगतो तर क्षमा करा, लगेच क्षमा करा, नेहमी क्षमा करा. असमाधानी कडवट जीवन जगू नका. उथळ खडकाळ जमीन ही अशा विश्वासणाऱ्यांसारखी असते ज्यांना खोलीच नसते. आणि एक सांगू,
बायबलमध्ये असा ठळकपणे निर्देश केलाय की त्यांच्या आयुष्याला पाळमुळंच नसतात. म्हणजे त्यांना थोडंसं साधारण माहीत असतं, जोवर समस्या येत नाही तोवर देव त्यांच्यावर प्रीती करतो आणि मग ते चकित होतात जेव्हा देव त्यांच्यावर प्रीती करतो. पण जर तुम्ही अगदी घट्टपणे गाभ्यातून देवाच्या प्रीतीत असाल तर मग आपण ज्यावर विश्वास ठेवतो ना त्याला घट्ट धरून राहायला हवा. आणि मला वाटतं नाही, माझा विश्वास आहे, कुठलाही सैतान माझ्यापासून कधीच काही हिरावून घेऊ शकणार नाही. आमीन. उथळ ख्रिस्ती ज्याला वाटतं तो जे बघतो आणि जसा विचार करतो तसाच तो जगतो. मग बीज जेव्हा काटेरी झाडांमध्ये पडतं तेव्हा हा 4 भागांचा विषय मुळात हे सगळं काळजी वाढवतं. व नंतर प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्याच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवितात आणि ते निष्फळ होते. तुम्ही तुमच्या मनाची तयारी करायला हवी की तुम्हाला जगात किंवा राज्यात राहायचंय. तुम्ही जगात असू शकता पण तुम्ही त्याला आपल्यात शिरू देऊ नका. आमीन. खरं तर देवाची इच्छा आहे की आपण जगात असावं, पण त्याला हवंय की आपण त्याप्रमाणे वागावं जसं येशू वागला, तेव्हा तुम्ही जगाला प्रकाश देणारं व्हावं. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या खूप छान आहेत, पण माझ्याकडे आता बोलायला वेळ नाहीये. विचलितता हा संदेश तुम्ही 25 पटीने विचलित होऊन ऐकू शकता, केवळ फोनच्या बीपने किंवा घंटेने सुद्धा. ऐका, मला नाही आवडत जेव्हा मी लिहित असते मी अशा जागी जायचा प्रयत्न करते जिथे कोणी मला शोधू शकणार नाही. किंवा असं म्हणून मी वेळेच्या आधीच सांगेन, बरं तर मी आता लिहिणार आहे, जर तुम्ही खोलीत आला तर माझ्याशी बोलू नका. हां, याचं कारण जेव्हा मी लिहिते म्हणजे जेव्हा मी त्यात गुंतते, ज्याला मी त्यात जगते असं म्हणू, आणि जर कोणी येऊन मला अनावश्यक प्रश्न विचारला जो त्यांनी विचारायला नको होता तर मला पुन्हा त्या जागी यायला बराच वेळ लागतो जिथे मी होते. आणि मग पुन्हा माझी ती तुटलेली लिंक जोडणं अवघड जातं मला. आणि म्हणूनच तज्ज्ञ म्हणतात जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करता तुम्ही तुमचं लक्ष विचलित होऊ देता कामा नये. कारण तज्ज्ञ सांगतात पुन्हा लक्ष केंद्रित करायला 23 मिनिटं आणि 15 सेकंद लागतात. चांगली मातीवा म्हणजे वचन तुमच्या हृदयात रुजू शकेल. आम्ही आणखी एक पुस्तक वाचलं, याचा केवळ अभिमान बाळगण्यासाठी ते वाचू नका. म्हणजे तुम्ही भरभर वाचू शकता आणि खरंच जे वाचलंय ते आत्मसात करून लक्षात ठेवू शकता, तर तसं करा तुम्ही. पण बहुतेक वेळा तसं होत नाही. हे म्हणजे वरवर पोहण्यासारखं होतं. आणि या अभ्यास ग्रंथांमध्ये किंवा म्हणूया कलस्यकरांचे माझ्याकडे कदाचित 100 संदर्भ असू शकतात. जसं की मी एखादं विधान करेन आणि मग मी बहुधा 2 किंवा 3 अध्याय सांगेन जे त्याला पुष्टी देतील, पण मी ते लिहित नाही कारण माझ्याकडे जागा नसते. म्हणजे असं की ख्रिस्ती लेखकाने तो जे वचनाच्या बाबतीत सांगतो त्याची पुष्टी द्यायची गरज आहे आणि म्हणून आम्ही संदर्भ देऊ, पण सगळं छापत बसणार नाही कारण कोणी त्याकडे लक्ष देणार नाही. आम्ही वा छान, खरंच मस्त. पण इथे मी एक सुचवतेय की तुम्ही लोकांनी केवळ तुम्ही वेळ घ्या आणि त्यात असं काही सापडेल जे तुम्हाला स्पर्श करून जाईल. तुम्ही तिथे थांबून सगळा वेळ त्यात घालवायची गरज आहे. तुमचं बायबल बाहेर काढा, प्रत्येक संदर्भ पहा आणि ते वाचा. आणि जर तुम्ही हे केलं तर जेव्हा तुम्ही तुमचा अभ्यास ग्रंथ संपवाल तुम्हाला इफिसकरांस समजेल, तुम्हाला कलस्यकरांस समजेल, तुम्हाला फिलिप्पेकरांस सुद्धा समजेल. पण तुम्ही त्यासाठी प्रयत्न हे करायलाच हवेत कारण त्यामुळे तुम्हाला सगळं काही समजेल, तुमच्या आत उतरेल. हे लक्षात घेतलेलं बरं. पुन्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा. ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हास मापून देण्यात येईल, किंबहुना तुम्हाला जास्तही देण्यात येईल. जास्तही. आपण म्हणतो की आपल्याला देवाकडून ऐकायला आवडतं, पण प्रत्येक जण देवाचं ऐकायला तयार नसतो. बायबल म्हणतं तुम्ही जे ऐकताय त्याविषयी सावध राहा.
कारण ज्या मापाने तुम्ही द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल, कदाचित जास्तही देण्यात येईल. जी बोधकथा तुम्ही ऐकली ती खूपच महत्त्वाची अशी बोधकथा आहे, बीज पेरणारा शेतकरी. म्हणूनच मी तुम्हाला प्रोत्साहित करते की देववचन अगदी रोजच्या रोज वाचायला शिका, त्यासाठी तुमचा वेळ द्या. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.